अरे धावा धावा पकडा, चोर आला रे, सिलेंडर चोरी. अरे बारे, लवकर पकडा त्याले. अरे आला रे, आला रे. अरे येणार रे, खाणूया टकल्या वानाच्या. ये रे, बसल म्हणलं. माय गॅस चोरता का तू? माय गॅस नेता का? आराम कोणाला का चोट्या वानाच्या? थांब तू, थांब. आता चोट्या वानाच्या थांब तू, थांब. अरे बापरे, काय होईल बा? काय चाललं रे? खाजोडे पोळ्याला मग आता काय होतं? कोणाच्या मागं होतं? काय झालं काय नाही इथं? खाजोडे पोळून राहिला. कसं काय बाबा? चला बरं, भाऊ बरं काय आहे इथं बाहेर? अरे पाच लागलं ना आता. काय आणि काय नाही. चोर चोर करून राहिले रे बा. हो ना, काय फोडली का तिथून म्हणा खाजोड्याची? फोडली ते बरं आहे. चल चल बरं, पाहू बरं काय आहे ते. चल चल. खाजोडताई, काय झालं म्हटलं? कशाचा आवाज आहे? काय झालं काय म्हटलं? खाजोडताई, अगं काय सांगू आता तुला? अरे बाबा, कोण माणूस आहे काय माहित? अचानक आला आणि त्यानं दगडच मारला खिडकीला. बरं झालं त्यांच्या डोक्याला नाही लागला. टकलं फुटाची पडी. एकदम असे 2-3 गोटे मारले, 2-3 खिडक्या फोडल्या. बरं जाऊ द्या, फोडल्या फोडल्या बघायला गेलं. इकडे सिलेंडर घेऊन पळत सुटला. सांगा म्हटलं आता त्यांच्या मागे गेला हे. आता हे काय सापडते नाही सापड. खूपच जोराने पळाला तो. काय बोलता? अरे बाबा, म्हणजे गोटे मारले काय? गोटे डायरेक्ट खिडक्यावर? हो काय झालं? टकोऱ्या हल्ला खाजोड्याच्या. हो का? असं बाबा, आले वाटते बा तेव्हा ते खाजोडे साहेब दिसून राहिले बा. आणलं सिलेंडर. काय सिलेंडर चोऱ्या वाटते बापा. ते आले आले. आणलं वाटते, आणलं वाटते. हो, बहुतेक पळाला ते आणि सिलेंडर टाकून दिलं असं. हो, येऊ द्या, येऊ द्या. या म्हणलं, या या. का खाजोडे साहेब, काय झालं म्हणलं? काय सांगून राहिलं मॅडम? काय खिडक्या फोडल्या म्हणते, गॅस घेऊन पळाला होता म्हणते. कसं काय बाय? कोण होय? आता कोण म्हणजे आता का मा वैकीतला आहे का ते? अरे आला धाड धाड गोटे हाणणं सुरू केलं त्यानं. तिकून नाही पाहिलं, तिकून सिलेंडर घेऊन पाहिलं राजा. कमालच नाही आता हे दिवसा भर दिवसा. ती खिडक्या फोडून डायरेक्ट चॅलेंज देऊन पाहिलं ते. म्हणजे कमाल झाली नाही का त्याची? सिलेंडर आता काय सांगा, ते खिडक्या फोडल्या सिलेंडर घेऊन पळाला. मग आता कसं काय हे सोडून पळायला वाटते? मग आणलं तुम्ही ते सापडलं आता का आधी? अरे काय सापडते बा? काय एनर्जी आहे का ते? अरे डायरेक्ट वाल कंपाऊंड उडी गॅस सहित. मग आता बा तिथं गेलं ते मा पुढे पुढे मी पळतच होते त्याच्या मागं. हो, थांबलं ते. त्यानं ते सिलेंडर खालच्या बाजूने पाहिलं काय काय नाही. आणि मग तिथं सापडलं आणि पळालं लेकाचं. हो, मग शेवटी घेऊन आलो मी. मग कसं काय म्हणा? काय म्हणजे नेमकं काय असं सापडलं त्यानं खाली देऊन टाकलं? त्याला वाटलं आता नाही तर मग सापडतो आपण. पण लेखाचं बेकार काम आहे. पण नाही का, भर दिवसा अशा चोऱ्या जर झाल्या तर आपण ते धंद्या बा. आता माणसानं कामा धंद्याला काही जाऊन काय करावं? तेच म्हणलं, बेकार काम झालं. आता लय परिस्थिती गंभीर आहे, लय गंभीर आहे. पाणी आणा बरं जरासं. हो, लय ताण लागलं त्याच्या. काय मागं धावलं मी त्याच्या. पाणी आणा बा. बरं, आणतो आणतो. आणते पाणी. आलेच. पण कमालच नाही का खाजोडे साहेब? पण जाऊ द्या आता. काय पळायला सापडलं सिलेंडर, जाऊ द्या नाही का. आपण काय चोरा म्हणतो मी? हो काय एवढं म्हणजे असं भर दिवसा चोऱ्या करणं? हाती लागलं फालतू रट्टे खाती रे. नाही का? अरे कायचे रट्टे मारतात काय बेसरम लोक. मग काय तर दारूसाठी दारूसाठी कुठचं सिलेंडर चोराचं, कुठचं भंगार चोराचं, इकाचं दारू प्यायची, म्हटलं खायची. याच्या पडेल काय. पण आता बरं झालं बा, आपलं सिलेंडर भेटलं. पण आता हे डबल दिसलं पाहिजे इकडे. हो, यानं आता हे काचाचं नुकसान केलं. आता पण काय करा, आता इलाज नाही दिलं नाही का. जाऊ द्या आता. काय अशा नादी लागायला पुरत नाही आपल्याला. चला येऊ का मग? आता पाणी गिनी घेतलं, चला म्हणलं. हो या मग. हो, काही हरकत नाही. चला आता दरवाजा लावून घ्या लागेल बा फालतू नाही का. घुसाचा नाही तर काही सांगता येत नाही. तुमचं नेलं, आमचं नाही न्याव. बाबा तिंगा तिंगा ते पोर आलं ते बाबा. बाबा आता कोणाची चालणार सिलेंडर? अरे पाजा पाजा इकोर. अरे बाबा, हे उडी. हे बाबा का उडी लगा. पा तिकडल्या सामटी डायरेक्ट. अरे मानमोडीची चाटे का मॅडम आल्या. अरे बापरे, मानमोड मॅडम. अरे काय झालं? नाही ते आलं, ते आलं. अरे ते तिंगा तिथं आपटून दिलं त्यानं. ते ठेवलं. हो, तिंगा आणून ठेवून दिलं त्यानं. तर काय बाबा, कसं काय म्हणा नेलं ना आता तिथं आणून ठेवलं? अरे हो ना, मी तेच म्हणून राहिलो. आमचं सिलेंडर घेऊन पाहिलं होतं ते. त्यानं तिथं पाहिलं असं खालून काहीतरी. आणि डबल मग त्यानं तिथंच टाकलं पाहिलं. हो, तुमचं बहुतेक त्यानं खालून पाहिलं ते आणि पाहिलं. हो, काय आहे काय नाही ते काय मला समजून नाही राहिलं. पण आता सांगा तुम्ही. हो, ठेवलं बरं केलं त्यानं. पण आता हे आम्ही घरी, मी तिकडे भांडे घासत होते आणि इकडे बघते माझ्या घरातलं सिलेंडर घेऊन चाललाय होता तो माणूस. काही माहिती नाही. बाई लावून घेत ना गेट. अशा कोणी घुसायचं तिकडे. चोरून घेऊन जाईन सगळं सामान, बसशील तू तिकडे भांडे घास. लक्ष ठेवत जरा. म्हणा आपण नसतं झालं बाबा हे. म्हणजे आता तुमचं नेलं होतं नाही. हो का? असं बापाला झालं दिसतं खतरनाक चोर येतं. हो ना, मला नाही समजून आलं हे सिलेंडर चोरते काय बा. इथं आणून टाकून देते. काही समजायलाच मार्ग नाही मला. जाऊ दे तिकडे. हो, विचार करायला पुरत नाही आता. आपल्याच तर मागे इतके लागेल तेवढी विचार आहे. हो, ते आता दावा ठोकते का काय करते ते रामपूरवाले. हो, त्यानं ते आता केली ना कंप्लेंट. आता साहेब कुठं आपलं यायला गेले असं ना कॉलेजले. ते टेन्शन मध्ये आहे. हो, काय करा म्हणते. हे जर दावा जर उलटला आता कसं होईल, काय होईल? कॉलेजला आता जाणार नव्हते आज, पण आता शेवटी गेलेत. मग हो, काय करा. नाही काही चिंता करू नका. पाहू आम्ही काय करायचं. चला ठीक आहे, येतो मग आम्ही. चल गवा चल.
अरे काय राजा खातोडे, इतके राजा आम्ही करोडपती माणसं तुम्ही. अन माणूस गोटे मारून खिडक्या फोडून पैते, हा घरातला सिलेंडर नेते, तरी म्हणता की आता काय करावं म्या. हा अरे तिथंच लाताळाचं असताना सापडला नाही का तुम्हाला ते. हा तिथं आपटू आपटू मारायचं असता ते कोणता हरामखोर येतं. हा आपल्या म्हणजे तुमच्यासारख्याला जर असे लोक येतील आता तर बाकीच्या इथं काय होईल. हा अरे म्हणलं मला सांगत असताना माय तेच काम आहेत ना लाताळाची. हा कोणता हवी तर डबल आलाच सांगता मला फोन करता तुम्ही. हा कोणता हवी तर ती. अरे बापा रे कोण हरे वा. हा खिडकीच फोडली डायरेक्ट. बापा दुसरा मारला. अरे कोण हरे. ओय हरामखोरा थांब तू थांब. हरामखोरा थांब रे. खिडक्या फोडल्या त्याने दोन. बघा लवकर. बापा रे चिच्ची फोडली रे वा. अरे कुठं आहे रे? कोण हरे हरामखोरा. अरे थांब रे तू कुठं आहे रे. हा कुठं गेलो लेकाचं. गाडी पुशी होतं का. अरे थांब तू थांब. काय फोन राहिलं रे. अरे बाप आले का हेच होय का लेकाचं. हा थांब तू ये डबल ये इकडे. हो सांग तू तुले हॉटेलला जा हिसकाले का. हो ते सुटलं वाटतं कोण नाही का. हो ना 1:30 वाजला. हॅलो काय म्हणता म्हणलं काय फोन लावला. हा बोल म्हणलं बोल. हॅलो हॅलो हो मी आता आले म्हटलं. हे बा तुम्ही घरी या बा आज. आजच्या दिवस बा घरी या कारण की मला खूप भीती वाटत आहे. आता भेव वाटेल का काय तडशी आला का वाघ आला का बिबटी आला आपल्या कॉलनीत. मी काही बोलता आपली. हा रोजच तर येतो तू. आज काय भेव लागून राहिला. हा काय झालं आता दुकान सोडून येऊ का म्हटलं मी. आताच तर दुकानात आलो उशिरा. नाही ना हो कोणता तडशा नाही बिबट्या नाही. हो एक माणूस आहे म्हटलं कोणता तरी. हो सगळ्या कॉलनीत फिरून राहिला इकडे तिकडे. हो आता या खादोडे साहेबाची सिलेंडर नेलं ते ना. हो ते खिडकी फोडते म्हणते. आता मी आली तर मला बाय सांगे 7-8 बाय उभ्या होत्या का. हो पाहिजे म्हणे दार लावून घे. हो मला लागू राहिला भेव आता म्हणून म्हटलं तुम्ही लवकर घरी या. हो आता मानमुळे बाई भेटले आता त्याचे सिलेंडर नेलं ते ना. आता नाही का नसतं दापत आता हे. हा काही अफवा. अरे अफवा असं अफवा लोक बाचा अफवा पसरू दे. ते एक तर खादोडे म्हटलं काही खरं नाही बरं. खोटे गोष्टी आहे खोटे गोष्टी आहे. हो नाही ना खोट्या गोष्टी नाही. हो बा ते माणूस इकडे तिकडे फिरून राहिला. हो आता एका बाईला दिसला म्हणते त्या कोपऱ्यात मी. हो तिथून उडी टाकून पळाला आता. म्हणून मला कोणाच्या घरात धसन नेमच नाही त्याचा. हो नेते तर फक्त सिलेंडरच. आता काय सिलेंडरची एलर्जी आहे का म्हणा त्याला. अरे पण आता मी काय म्हणतो आपला दरवाजा लावून घेतो अंदर बसून राह. ते खिडक्या खिडक्यातून पाहत कोणी आलं गेलं का. आता मला यायला पुरते का दुकान सोडून. हा ते मला गेले जेवायला आता. नाही तुम्ही बा घरी या बरं. हे बा आता 5-6 लोक तिथे त्याला पाहायला गेलते. तिथे त्या गवतात लपला होता ते. मग एवढा गांजर गवत आहे तिकडे त्या प्लॉटच्या मागं तिथे लपला होता म्हणते. मग हो ना म्हणून तर म्हणलं सगळे बाया फोन करून राहिल्या. मग सगळे लोक घरी येऊन राहिले तर सगळ्या कॉलनीची दहशत पसरून दिली म्हणलं त्या माणसानं. कोणीकडे जाईन कुकडे पोहेन नेमच नाही त्याचा. कोणाच्या घरात धसन कुठून सिलेंडर नेईन सांगता येत नाही. बापाला चांगली दहशत केली मग त्यानं तर. बापाला काय हो ना गांजर गवत लय वाढल्यात आहे लोकांच्या घराच्या बाजूचे. हो ना त्याच्यातलं पण त्याला भेटी दिले. बरं 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 ठीक आहे आता तन्नाशक मारायला लागते आता सगळ्याले. बरं ठीक आहे मी येतो मी घरी. आता दुकानदार येते अर्ध्या घंट्यात. घरी पोहोचून जा तुम्ही. तू खिडक्या दरवाजा लावून घे. काही टेन्शन घेऊ नको. काही झालं तर मला फोन करतो. हे बा तुमचं काही मॅपिंग नाही होऊन राहिलं. तुमचं नाव एका इकडे ठेवा तुम्ही. तिकडे ठेवा नाही तिकडे ठेवा. कुठे एका इकडे ठेवा तुम्ही. आता हे जेवण करायला सुट्टी झाली. पोट्टे बाहेर गेले. मी 2 मिनिटात ते काम करून घेतो. सरायचं राहिलेलं 8 किलो आम्हाला हे सगळं क्लिअर करून ते यादी जाहीर होणार आहे ते. तुम्ही अजून दिलं नाही ना. देतो देतो आधार कार्ड देतो पुरावा देतो. काही पुरावा नाही देत काहीच नाही. किती घ्या तुमच्या घरी. लवकर आणून द्यावा ते पुरावा काही ना काही. तुमचं ते वयाचं मॅप नाही होऊन राहिलं ते. हो आईचं वय दिसून राहिलं 70 आणि पुरीचं 20. हो म्हणून म्हणलं ते 40 वर्षाचा ते लय फरक दिसून राहिला त्याच्या. त्याच्यासाठी ते आम्हाला वयाचा दाखला नाही तर आधार कार्ड ते दोघांचे आणा ते. लवकरात लवकर आणून द्या म्हणलं आज किंवा उद्या. हो ना फालतू किती आता इकडे वरून आम्हाला एकावर एक फोन येऊन राहिला ना. ठेवतो मी आता. ठेवतो आता जेवण करून घ्या. नाही तर पोट्टे काही बात 2 मिनिटात दिले काही नाही का. हो ना खिचडी जेवण सुरू आहे आता. चला चटकन जेवून घ्या आपल्या 2 घास कटकट. चला लवकर आता पटकन जेवा. पहा काय जेवा. हो आला घरचा फोन आता. उचलाच लागेल ना. हॅलो हां बोल म्हणलं. काय म्हणत होती. मी जेवायला बसून राहिलो. चटकन बोल काय आहे. भाजीपाला आणायचा आहे संध्याकाळी दूध आणायचं आहे अजून काही. तेच ना तेच लावून फोन. नाही ना ते नाही ना मी ते दुसरी गोष्ट म्हटलं तुमच्या कानावर आलीच नाही अजून आपल्या कॉलनीतली. सगळे कॉलनीतले लोक घरी येऊन राहिले म्हटलं तुम्ही आता शाळेत कुठं बसता. काय झालं म्हणा कोणी गचक लागवलं नाही का. मैत घेतली का. काय बोलू राहिले म्हणजे काय नेमकं काय झालं म्हणलं. काय सगळी राहिले लोक. काय झालं. अहो म्हटलं कोणतरी बा एक लफंगा माणूस आहे. हो पूर्ण कॉलनीनं फिरून राहिला. आता 2-4 जणांच्या घरचे सिलेंडर त्यांनी नेले. तर आता ते सिलेंडर नेते टाकून पळून जाते. पण हाय काय नेमका समजायला मार्ग नाही. तर मला कोणाच्या घरात कुकून धसन नेम नाही त्याचा. खिडक्या फोडते त्या खादोडे साहेबाची खिडकी फोडली त्यानं. आता ते म्हटलं जरासं सगळे लोक घरी येऊन राहिले कामाधंद्यावर तर थोडं लवकर या म्हटलं घरी. बोलून राहिले काय चोर लफंगा म्हणजे सिलेंडर नेते का ते. काही आपलं बोलता. सिलेंडर ना काय आहे बाबा काय समजायलाच मार्ग नाही. सिलेंडर घेऊन धुम पाहिजे. असं ते सिलेंडर उलट करते पायते खालून अजून पाहिजे सिलेंडर सोडून देते. सांगा आता बहुतेक मॅड गिड असेल कोणी. अरे मग एखादा मॅड गिड असेल कोणी. मॅड झाला वाटते बहुतेक का एखादा. हे बा तू टेन्शन नको घेऊ. दरवाजा लावून घे खिडक्या लावून घे. हो बरं हो घेतो लावून घेतो मी. पण लवकर या मला भीती वाटून राहिली बाबा. ते माणूस कसा कुकडे येते ही दाता काढते पैते. तर म्हणलं जास्तीत जास्त त्या खादोडीच्या घराभोवती फिरून राहिला ते. आणि इकडे त्या मानमोडीच्या. आणि ते तिकडे ते जाते त्या हॉटेलच्या घराकडे. इकडे 4-5 घराच्या इकडे जास्त हिंडून राहिला ते.
जाऊ दे आपल्याकडे नाही राहिला ना मग काही टेन्शन नको हो, काही दुश्मनी गिश्मनी असेल काहीची जाऊ दे आपल्या काय करणार पाहिजे फक्त बाहेर ती माझी सायकल आहे हे आता ते पंक्चर गिंक्चर करत नाही तर बसायला लागणार आपण पाहिजे ते नाही ते कुलूप लावून ठेवते चेन लावतो त्याला हो बरोबर हो ते सायकल ना हो करतो मी लॉक करतो त्याला मस्त तर आपल्या का नाही आता सायकल हो ठीक आहे ठेवतो मग ओके राम 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 कसं काय बाबा कमांडर काय म्हणलं या म्हणलं पाणी गिरी घेऊ चहा घेऊ या आता झालं म्हणलं दुकानात चला नाही नाही पाणी गिनी काही नाही चाय नाही फक्त मी काय म्हणतो तुमच्याकडे कंदी लाभाची आलती गेली का म्हणून म्हणून राहिलो जर आम्ही जरा पाहून राहिले त्याले काय दिसून नाही राहिले तर अरे बाबा हे काय आता नवीन काय म्हणजे कंदी लाभाची म्हणजे काय म्हणजे नेमकं झालं काय म्हणलं काही समजायला मार्ग नाही बा काय लय बेकार झालं आता काय सांगावंच काय तुम्हाला हो ना आपलं हे नाही का खादोडे हो त्याच्या विरुद्ध दावा ठोकायला आलो होतो आम्ही दावा ठोकला जेवण करायला गेलो लक्ष्मीच्या धाब्यावर जेवणही केलं तिथून नंतर आम्ही झाबरूच्या घरी गेलो तिथं आपले सिलेंडर ठेवले होते 5-6 लोकांचे तर आता आपली कमांडर आहे चला म्हटलं बा घरी घेऊन काय आता आज नाही उद्या न्यास लागते एक तर बाया कुरकुर राहिले मग आता शेवटी आम्ही सिलेंडर आणायला गेलो तिथं हो जा अशी नेमकं तिथं कंदी लावायची चक्कर यायची चक्कर आली हो आता जेवण झालं जास्त अजीर्ण झालं मग त्याला आणलं बा इकडे आपलं दवाखान्यात हो भरती केलं नलू मॅडमच्या गाडीतच आणलं आम्ही हो पण नंतर ते गायब झाले मग दवाखान्यातून अचानक हो कुठं गेले काय गेले आसपास पाहिलं इकडे तिकडे पाहिलं की बतच नाही द्यायचा मला सोयऱ्या धारायची तर गेले ते 100% देवदस म्हणजे बा बहुतेक इंजेक्शन माणसाला भेव लागते हो तिथून पळाले ते घराकडे गेले असं पण आता घरी फोन लावणं सुरू आहे पण घरी काही गेलं नाही मला इथं आले असं ते हो आलते गेले का आमच्या इथं कसे काय आलेच नाही तिथं हो नाही आता हेच आता आले मीच त्याला फोन केला हो का म्हणजे तुमचीच नाही आले नाही हो का तुम्ही असं दुपारी जेवण करायला येत असता नाही का नाही ना बा जेवण करायला काय आले मी हे बा सांगतो ना हे कॉन्व्हेंटून आली हो मला म्हणे बा एक माणूस शिंडून राहिला म्हणे हो खादोडीच्या घरापाशी त्याला काय दांगडो केला म्हणते बा हो त्यानं त्याच्या खिडक्या फोडल्या म्हणते सिलेंडर घेऊन पाहायला मग काय सगळ्या बाय अपघाती पडायला आहे कॉलनीतनी मग काय हो अजून सापडला नाही ते 2-4 जणांचे सिलेंडर लांबवले त्यानं आणि टाकून पाहायला ते अच्छा म्हणजे सांगा आपणच नाही ना म्हणजे चुट्टा ऐकायला का कोण दिसलं नाही का ते अरे काय तर दिसते आणि कोण घरीच कोण आहे आता माणसं ड्युट्यावर जायला लोक सगळे मग काय तर कुठं लपला होता म्हणते कुठं पळाला म्हणते इकडे गेला तिकडे गेला चालू आहे आता हो आता खरं काय आणि कुठं काय जाऊ दे आता मी म्हणून तर घरी आलो हे म्हणे भेव लागून राहिलं आता इकडे नवीनच प्रकरण झालं वाटते नाही का कायच करा आता आमचं काय तुमचं काय कोणाचं काय कोणाचं काय बरं ठीक आहे तुमची तर आलं नाही ना मग पाहतो मग आता बहुतेक घरी गेले का काय गेले हे बहुतेक आता समजायलाच मार्ग नाही बरं पा मग दिसले की फोन करता बा हो आम्हाला काळजी वाटते जराशी हो या मग आता हो नाही तर चहा घेऊन चला ना काय होतेच आहे इथून 1-2 फोन लावा आता राहू द्या पाहतो जरा इकडे तिकडे कुठं फोन लावतो हो ठीक आहे चला येतो आम्ही काळजी दाव जरा बाबा आता 2 घंटे आधी जेवण करून गेला तुम्ही म्हणता आता कधीला आम्ही नाही दिसून नाही राहिले म्हणजे काय गायब झाले कसे ते हो ना आता तुला काय सांगा त्याचं जेवण केलं इथं आणि त्याचं काय पोट डमारलं का काय झालं काय सांगा मग काय त्याला हॉस्पिटलला भरती केला आम्ही हो ते सिलेंडर घ्या म्हटलं तिचे ठेवलेले तर कायचं यायचंच नवीन निघालं काम ते राहिलं सगळं जाग्यावर हो ते दवाखान्यात त्याला भरती केलं कायचं भरती करता राहायच्या तिथून ते फरार झाले बा त्याला पायता घाण आता इकडे तिकडे सगळे सोयरे धारे पाहून राहिलो फोन लावून राहिलो काहीच पता नाही आता नाही काय कसं करा म्हटलं बा धाब्यावर राहिलं असेल कदाचित म्हणून म्हणलं चला पाहून या हो पण आता इथंही नाही म्हणता तुम्ही समजा आता काय करावं हो पण आता इथं तर काही आलं नाही बुवा हो मला वाटतं तिकडेच असं ते दवाखान्यात नाही तर मग गावाला गेले असं सरळ एस आता लागला असं टाईमवर आता फुकट आहे सगळं बसले की निघाले असं ना घरी नाही गेले ना तेच तर आता भानूला फोन केला ती येऊन राहिला असं मग जा लागेल आता हॉस्पिटलमध्ये डबल जाऊन पाहा लागेल कदाचित इकडे तिकडे बसले असून गोष्टी सांगत एखाद्या रूममध्ये हो ना कसं हॉस्पिटलमध्ये अलग अलग पेशंट राहते बसले बोलत असं असू शकते हो पाहतो बा डबल एक वाजून तिथंच जाऊन नाही का काय करता आता इकडे जा तिकडे जा चालूच आहे हो ना आपण लय जीवा भावाचा दोस्त होता ना आपला नेमका गेला कुठे हो ना काहीच समजायला मार्ग नाही मुली हो आता माझ्या तर मनच नाही लागून राहिलं हो काय करा आता चल बा हो आता कुठं आहे का तर नाही पाना सापडते ना बरं मी काय म्हणतो चहा घेता का हो कसं आता थकले असन दमले असन पाणी गिनी चहा बोलवतो मग आणा लोक आले हो तसं कर मग हो ना लय डोकं क्रॅक झालं आमचं आता ये बरं हो चहा पाणी घेऊन ये जरासं बसतो आम्ही जरा 2 मिनिटं चालले जातो मग आता कसं विचारा भाऊ काय माणूस गेला कुठं असं म्हणलं हो आता ही अंदरची गोष्ट आता आपल्यालाच माहीत आहे पोट बिघडलं काय झालं आता सांगा तर काही लागून राहिलं पण मी तर म्हणतो धक्का लय बसला राहते सिलेंडरचा नाही का सिलेंडर गेल्याबरोबर एकदम माणूस चक्कर येऊनच पडला नाही का हो लयच म्हणले असं वाटते जबर धक्का बसला द्यायला काय सांगायले 2 खबर दाबणार माणूस हो ना चाराने इकडे तिकडे जाऊ देत नाही हो ना अरे पण ते काय झालं आता त्याचं मनच तेवढं होतं त्या हे एवढं मोठं खबाळ 30 लाखाचं म्हटल्यावर त्या माणसाचा जीव काय बोलणार आहे आपलीच तर आता कसं करून राहिलं तुला माहीत आहे आता निरा धडधड करून राहिलं माय त्याचं तिला लुकलुकच करे ते चमचम करता एकदम बिलकुल हो त्याला चमकी झाली छतीतनी हो ना आता काय मला वाटतं काय झालं त्याचं काय नाही मला समजायला मार्ग नाही एकदम अचानक उठून पळायला म्हणते म्हणजे काय म्हणजे अलगच घटना घडली नाही हो ना आता समजते ना आता लोकही सांगते ना डॅनी गिनी बुडा हो काय म्हणते घबाळाची लय त्याला हाव म्हणते हो ना बीजा म्हणत्या घबाळात आता काय आता आपल्यासारखं तर म्हणते जाऊ दे बा आता आपलं नव्हतंच तर काय करतं आता वरच्यानं दिलं पण आता याईनं नेलं कर्मानं आता आपण काय करावं पण आता मी म्हणतो कसं करावं आता या माणसाचा आता शोध घ्याव का जाण कुठं घ्याव काय सांगा आता काय झालं समजायला मार्ग नाही काय डोक्या गिक्षात फरक पडला का काय झालं नाही हो ना काही समजून नाही राहिलं आपल्याला हो ना आता सापडले पाहिजे बा आता हो ना काळजी तर वाटून राहिली आता काय होते काय नाही हो चला आला वाटते चहा घेऊन चटकन निघून जाऊ हॉस्पिटलमध्ये
कसं करावं खाजोळे साहेब मानमोळ साहेब हो हे लय झालं ना आता कॉलनी कसं म्हणलं हे हो आता दिसला म्हणजे आमच्या घरच्या पहिले ते खिडकीतून पाहिलं तर मागच्या साईडनं असं भंग पाहायला म्हणजे काय मोठं कठीण काम झालं आता इथं नाही हे बा मी सांगतो ना आउट डोक्याचा माणूस आहे ते कारण की हे बा डोक्यात फरक पडलेला आहे असं मला अंदाज वाटू राहिला म्हणून ते इकडे तिकडे चाललं फिरून राहिलं ते मग बॅड आहे म्हणजे मग ते काही करून काय खिडक्या फोडल्या ना मा तुमच्या घरच्या फोडल्याने माहिती तुम्हाला आम्हाला किती काव झाला त्याचा नाही आता हे बा हे करत नाही हे बा काळी चालली मी आता चांगली आहे येवाची चांगली तेल लावून हो आला की असा हाणतो ना लेखानं हराम खोरा लय पहिले मा पायाला अशी मोड पडली मग काय तर पैता तू लेखा जो हराम खोरता हे डबल दिसू द्या फक्त ते त्याचं काम काढणं आहे आपल्याला आज नाही ना काढीन गिडीन मारून थोडी जमत असते काही आपल्याला हे बा हो आज रात्रभर जागाच लागते हो मग काय झोपायला पुरत नाही काही सांगता येत नाही त्याचं काऊन किती आसपास आहे बरं तुम्ही म्हणता ते आता गुरुजी सायकल दिली म्हणते त्यानं सायकल घेऊन पाहायला म्हणते काय करावं आता पुन्हा हे बा लय दहशत माजवली त्यानं मग काय तर भर दिवसाला काय डायरेक्ट अंदर घुसून सिलेंडर घेऊन पोहू राहिलो होतं म्हणजे ते मग काय आता मला तिथं कॉलेजमध्ये फोन आला असं आहे म्हणे हो मी 5 वाजता आलो मग हो तर आता मी काय म्हणतो हो याचं आपल्याला पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यावं लागते हो कारण की कसं आहे रात्र आता आपण दिवसा जागू शकतो पण रातचं काय करणार आहे रात्री हे इथं काही ना काही दांगडो करणार आहे मी सांगतो तुम्हाला हो एक तर आमच्या या खाजोडे साहेबाच्या घराभोवती लय शिंटे म्हणते ते हो 2-4 चक्रा झाल्या म्हणते त्याच्या मग आता काय करता काय सांगा ना मग आता हो काऊन की हाय तर ते एवढ्यातच आहे हो मग अशी तिकडून दिसलं तर पैतानी हो असं पाहिलं की बात अशी डोळा लपकला की पैते ते अरे हो ना पण आमच्या घराभोवती जास्त शिणून आलं ते खाजोडे साहेब माया आणि आपलं हॉटेल त्याचा 2-3 फोन आला 2-3 वेळ दिसलं म्हणे ते पाहिजे सतर्क राहा म्हणे ते तर आता रात्रभर बंदूक घेऊनच बाहेरच बसतो म्हणे मी हगीच नाही म्हणे त्याला टिपारतोच म्हणे आता हो ते आता त्या फिक्रीतच आहे पण आपण म्हणलं काय आता मुकडे राहिलं नाही पुरत आता कॉलनीवाले एवढे जण रातभर काही जागायला पुरत नाही आपल्याला काय नोकऱ्या नाही ड्युटी नाही का मग पोलीस स्टेशनला फोन लावून देऊ सरळ एकदम असं साहेब आमच्या कॉलनीत याचा बंदोबस्त करा लवकर उचलायला गाडी देऊन जा उचलाच लागते त्याला उचलाच लावा लागते पोलिसाला कारण की इथं हे आपल्याला दिवसभर कामं करा रातच्या झोपाव का माणसानं हो ना निरा बाय अशा अपघात घ्यायचा काय येते का बातच येते बातच पैती हो असं वाटते घुसते का घरात नेते सिलेंडर नेते सिलेंडरच नेते हो काय आहे त्याचं ते मला तर्क नाही समजून राहिला त्याचा हो ना सिलेंडरचं भेव आहेच आहे पण दुसरी गोष्ट या कॉलनीलाच कोण ताप देते ते बाकी दुसऱ्या कॉलनी तिकडे जा ना बा इथंच काय मारतो तू येऊन जाऊन येते इकडेच ते काय करावं काय आता काही समजायला मार्ग नाही आता बा आताच फोन लावतो मी का गुरुजी फोन लावून देतो बा असंच आहे म्हणा आमच्या कॉलनी हो एक माणूस असा करून राहिला हो फालतू लय नुकसान करून राहिला ते सर खिडक्या सोडून लावले त्यानं तर मग आत्ता फोन लावतो मी हॅलो पांडे सर स्पीकिंग हां बोला हॅलो नमस्कार साहेब नमस्कार खाजोडे साहेब बोलतो म्हणलं हो नमस्कार तसं हो का अरे काय तुम्ही राजा काही आम्हाला कामं करू देता का नाही म्हणलं हो काय तुमचं ते सांगितलं ना तुम्हाला त्यानं डावा टाकला ना बा रामपूरवाल्यानं तुमच्यावर 1 कोटीचा डावा 3 जणांवर टाकलेला आहे याच्या वेळेला अजून काय सांगू वारंवार फोन करता राजा डॉक्टर आमची ह्या बा कामं ह्या बा अजूनही चालू आहे काय करावं आता आता सांगितलं ना तुम्हाला डबल आता अशी फालतू फोन नका हो कामानिमित्त लावा तुम्ही अरे नाही ना साहेब ते विषय बाजून ठेवा ना आता 8-15 दिवस ते विषय काढूच नका दाव्याचा हे आता नवीन लेटेस्ट आहे ना तुम्हाला काय सांगा आता आमच्या कॉलनीत काय चालू आहे तर तुमचं पोलीस प्रशासनाला काही लक्ष असायला पाहिजे ना प्रत्येक कॉलनीवर रात्री किती चोऱ्या होऊन राहिल्या कुठं काय पकड धर हे ते दिवसा सिलेंडर चालले रातची आता चालले काय कसं करा म्हणून माणसानं इकडे पाहा किती तंग झालेलो आम्ही आता तुम्हाला माहिती आहे का हो ना मग आता रात्रीचं हेच तर आता आम्ही हे लावून राहिलो ड्युट्या मग काय करतो आता रात्रीच्या चोऱ्या होऊन राहिल्या कुठं आता त्यासाठी चालू आहे ना हो आता डिक्कीतून पैसे गेले एका जणाची हो त्या संदर्भात आता तेच तर विचार चालू आहे आमचा आता कुकडे जायचं नाही एक टाइम लेपा 2-3 कॉलन्या सोडा पण आमच्या कॉलनीत तुम्ही अर्जंट या हो कारण की परिस्थितीच तशी निर्माण झालेली आहे हो झोपणं मुश्किल झालं आम्हाला आता डोळ्याला लागून राहिला हो आता रात्री आता आम्ही कसं राहावं हे आम्हाला समजून नाही राहिलं हो इतकं खराब काम झालं बापरे म्हणजे काय झालं काय म्हणलं काय दरोडा म्हणजे कुणी आलतं का तिकडे कुणी रेकी करायला अरे नाही रेकीचा विषय नाही ते माणूस तर भर दिवसा आहे सिलेंडर घरातले काढू नेऊन राहिला ना मग हो घरात येते घरातलं सिलेंडर काढते पैते हो खिडक्या फोडते गोटे मारून काय करा मा घराच्या 2-4 खिडक्या फोडल्या त्या हॉटेलच्या फोडल्या पूर्ण दहशत माजवली म्हणलं त्यांना हो सगळ्या बाया अपदाची पडलेल्या आहेत कॉलनीतनी म्हणजे आता रात्रभर कशी काढा हे आम्हाला समजून नाही राहिलं बापरे कोणता माणूस आहे ना पाहिला नाही का तुम्ही पहा बरं ती CCTV वगैरे हे त्या त्याचा फोटो काही निघते का पाठवा बरं नाही ते तर होईनच ना हो ते पाहून आम्ही ते माणूस असा आहे की बिलकुल असा बातच पैते ना हो असा एकदम हवेसारखाच येते पैते बी मग पाहतो मी ते पण पहिले तुम्ही आम्हाला रात्रीचं संरक्षण द्या पोलीस टीम पाठवा तुम्ही इकडे कारण की रात्रभर आमचं मुश्किल आहे आता कारण की ते या एरियातच आहे आता 2-3 वेळा दिसला आम्हाला ते असं लपवून पाहिजे बातच पैते तर तुम्ही लवकर या तसं हो का बरं ठीक आहे काही हरकत नाही हो मी आता रात्रीचे दोघं तिकडेच लावतो हो म्हणजे लय खतरनाक माणूस दिसून राहिला नाही का म्हणजे समजा घरात घुसून सिलेंडर लांबून राहिला म्हणजे बरं ठीक आहे बरं ठीक आहे मग हो तसं आम्ही जागच राहतो म्हणा आज हो कारण की आम्हाला काही आता मन नाही लागून राहिलं हो आता ते काय करते का नाही का रात्री होणारा राडाच बाकी हो हाय ते एवढ्यात हो ठीक आहे मग ठेवतो आता पाहू द्या काय होते बरं ठीक आहे येतो आम्ही काही हरकत नाही हो बस इथून 11 वाजता निघून जातो 3 जण आम्ही तिकडेच थांबतो ठीक आहे ओके